नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण ड्रायव्हर भरती जे आलेली आहे, विविध क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती आलेल्या आहेत, त्याची तयारी जी आहे ती तयारी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो। त्याच्यामध्ये आपण पाहत आहे की जे काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये, त्याचं डिटेलमध्ये आपण विश्लेषण पाहत आहोत आणि त्याची जी तयारी आहे तांत्रिक प्रश्नांची ते आपण डिटेलमध्ये करून घेत आहोत। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला ही जी काही ड्रायव्हर भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कशाही पद्धतीने जरी प्रश्न विचारले तरी त्याचं जे उत्तर आहे ते तुम्ही डिटेलमध्ये आणि अचूक पद्धतीने देऊ शकता। त्यासाठी काय करायचं आहे, आपली ही जी लेक्चर सिरीज आहे ती पूर्ण व्यवस्थितपणे पाहायची आहे। बघा, आपल्या चॅनलवरती तांत्रिक प्रश्न त्याचबरोबर RTOचे जे काही नियम आहेत किंवा वाहन अधिनियम कायदा जो आहे त्याचे देखील खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहायचं आहे, म्हणजे तुमची जी काही ड्रायव्हर भरतीची तयारी आहे ती व्यवस्थितपणे होऊन जाणार आहे। तर आपला आजचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। पेट्रोल इंजिन बाबतच्या सगळ्यात महत्त्वाची माहिती आणि आपल्याला जी विचारली जाणार आहे अशी अचूक माहिती तुम्हाला आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येऊन जाईल। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पेट्रोल इंजिन काय असतं किंवा पेट्रोल इंजिनमध्ये जे काय मेकॅनिझम वापरलं जातं ते काय असतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। थोडक्यात व्याख्या करायची झाली तर ज्याच्यावरती जे इंजिन आहे, ज्या इंजिनमध्ये पेट्रोल टाकून गाडी चालवली जाते त्याला काय म्हटलं जातं, पेट्रोल इंजिन असं म्हटलं जातं। थोडक्यात काय की पेट्रोलवरती जी गाडी चालते त्याला काय म्हटलं जातं, पेट्रोल इंजिनची गाडी असं म्हटलं जातं। आलं का लक्षात? हे आपल्या सर्वांना माहित आहे, तरी पण मी तुम्हाला एक उजळणी म्हणून दिलेलं आहे की पेट्रोल इंजिन कशाला म्हणायचं ते। आता याच्यामध्ये टेक्निकल मेकॅनिझम काय असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काय आहे, तर याचा जो प्रकार आहे, जे पेट्रोल इंजिन असतं त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारचे सिलेंडर असतात किंवा स्ट्रोक असतात। आलं का लक्षात? हे तुम्हाला जे काही दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये ते काय आहेत, पेट्रोल इंजिनचे स्ट्रोक आहेत किंवा सिलेंडर आहेत। ज्यावेळेला गाडी चालवण्यासाठीची जी काही एनर्जी लागते ती एनर्जी पेट्रोल वापरून तयार केली जाते, त्याला काय म्हटलं जातं, पेट्रोल इंजिन असं म्हटलं जातं। आणि याचा प्रकार कोणता आहे तर स्पार्क इंजेक्शन। पेट्रोल इंजिन मध्ये काय वापरलं जातं, स्पार्क इंजेक्शन हे वापरलं जातं। डिझेल इंजिन मध्ये कॉम्प्रेशर इंजेक्शन वापरले जातात। हे आपण ज्यावेळेला डिझेल इंजिनची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला तिथं देखील डिटेलमध्ये समजून सांगणार आहे। तर बघा, जे पेट्रोल इंजिन असतं त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, स्पार्क इंजिन वापरलं जातं। म्हणजे काय तर हे जे काही सिलेंडर आहेत या सिलेंडरवरती हा जो काही नोझल दिलेला आहे तो नोझल वर्किंग करण्यासाठी किंवा याला बर्न करण्यासाठी काय वापरले जातात, तर स्पार्क इंजेक्शन वापरले जातात। म्हणून ह्या जो काही इंजिनचा प्रकार आहे पेट्रोलचा त्याला काय म्हटलं जातं, स्पार्क इंजेक्शन किंवा स्पार्क इंजेक्शन इंजिन असं म्हटलं जातं किंवा SI इंजिन असं देखील म्हटलं जातं। आलं का लक्षात तुम्हाला इथं की हा जो पेट्रोल इंजिनचा प्रकार आहे तो कशावरती चालतो, तो स्पार्क इंजेक्शन वरती चालत असतो। आता याच्यामध्ये कंप्रेशन रेशो काय असतो, आपण म्हणतो की गाडीचा कंप्रेशन रेशो जास्त असेल तर गाडीचं मायलेज जास्त भेटतं आणि त्याच्याबरोबर गाडीची जी काही ताकद असते, जी काही कॅपॅसिटी असते ते देखील जास्त मिळते। तर हा कंप्रेशन रेशो काय असतो, तर 8:1 किंवा 12:1 असा कंप्रेशन रेशोचा काय आहे, फॉर्म्युला आहे। आता हे कंप्रेशन रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, याचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला एवढं डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकणार नाही कदाचित, कारण मुंबई हायकोर्टची जी काही ड्रायव्हर भरती आहे किंवा मुंबई महानगरपालिकेची जी ड्रायव्हर भरती आहे ही मित्रांनो 7वी पास वरती आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला इतकं डिटेल विचारलं जाऊ शकणार नाही। तुम्हाला वरवरची जी काही माहिती आहे ती तुम्हाला माहिती चेक केली जाऊ शकते। त्यामुळे बघा इथं कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो 8:1 किंवा 12:1 असतो। आता कॉम्प्रेशन रेशो वगैरे कसा काढायचा हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच सांगेन। त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जे इंधन प्रणाली जी आहे ती वेगवेगळी इंधन प्रणाली वापरली जाते। याच्यामध्ये काय केलं जातं, मल्टी पॉइंट फ्यूल इंजेक्शन वापरलं जातं। पेट्रोल इंजिन जे आहे त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, मल्टी पॉइंट फ्यूल इंजेक्शन। म्हणजे जे काही सिलेंडर आहेत
त्याच्यावरती काय केलं जातं, मल्टिपल पॉइंट दिले जातात. बघा, ज्या वेळेला 3 स्ट्रोक इंजिन असेल आणि 4 स्ट्रोक इंजिन असेल तर याच्यामध्ये जे काय कॉम्प्रेशनचा रेशो असतो किंवा याच्यामध्ये जे काय हे नोझल वर खाली करण्यासाठीचं जे मेकॅनिझम असतं त्याचं काय केलं जातं, जर समजा 3 सिलेंडर असतील तर ह्याचा रेशो कमी भेटतो किंवा ह्याची जी पॉवर असते ते कमी भेटते. जेवढे जास्त सिलेंडर असेल तेवढं काय होत असतं, इंजिनची पॉवर वाढत असते आणि त्याची फ्यूल इफिशियन्सी देखील वाढत असते. त्यामुळे ज्या वेळेला हे 4 स्ट्रोक इंजिन काम करत असतं त्यावेळेला एक असा रेशो भेटत असतो की याच्यामध्ये हे 2 नोझल एका वेळेला खाली जातात, हे 2 नोझल वरती येतात आणि ज्या वेळेला हे मेकॅनिझम होत असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये फ्यूल इफिशियन्सी आणि त्याची पॉवर जी असते, त्याची जी कॅपॅसिटी असते ही आपल्याला चांगली मिळत असते. आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा सिलेंडरची संख्या. आता सिलेंडरची संख्या इथं मी तुम्हाला जी दाखवलेली आहे, काही गाडीमध्ये 3 स्ट्रोक इंजिन असतं किंवा 3 सिलेंडर असतात किंवा 4 सिलेंडर 6 सिलेंडर पद्धतीनं त्या गाडीचं मेकॅनिझम केलं जातं, त्या इंजिनचं मेकॅनिझम केलं जातं. हे देखील तुम्हाला इथं सिलेंडरची संख्या देखील लक्षात ठेवायची आहे की किती असते, ती गाडीच्या कंपनीच्या त्याच्यानुसार त्यांनी डिझाईन केलेली असते. त्याच्यानंतर आरपीएम, रोटेड पर मिनिट. इंजिनचा आरपीएम पॉवर किती असते, 6000 ते 7000 आरपीएमचं इंजिन असतं. आलं का लक्षात? जी गाडी असते त्याची इंजिनची कॅपॅसिटी आरपीएम किती असतो तर 6000 ते 7000 आरपीएम एवढा असतो. त्याच्यानंतर आता आपल्याला याचा फायदे काय आहेत, पेट्रोल इंजिनचे फायदे काय आहेत. मित्रांनो, खूप सगळे फायदे आहेत परंतु मी इथं घेतलेले नाहीत. तुम्हाला बऱ्यापैकी फायदे माहीत असतील. मी फक्त या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. तर बघा, जे पेट्रोल इंजिन असते ते स्मूथ आणि शांतपणे चालतं, पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि बघा, पेट्रोल इंजिनची सुरुवात देखील काय होत असते, जलद गतीने होत असते. ज्या वेळेला आपण गाडी खूप दिवसानंतर जरी चालू केली तरी स्टार्टर रन केला किंवा स्टार्टर आपण मारल्यानंतर लगेचच गाडी काय होत असते, स्टार्ट होत असते. कोणती तर पेट्रोल इंजिनची. आणि मेंटेनन्स खर्च देखील कमी असतो पेट्रोल इंजिनमध्ये. आलं का लक्षात मित्रांनो? त्यामुळं ज्या काही छोट्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, पेट्रोल इंजिन वापरलं जातं. ज्या काही हेवी व्हेकल असतात त्याच्यामध्ये डिझेल इंजिन वापरलं जातं. मित्रांनो, आता याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत ते देखील मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये देणार आहे की आता हे जे काही इंजिन आहे या इंजिनवरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, माहिती हीच असते परंतु ही माहिती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून विचारली जाते, कन्फ्युजन करून विचारली जाते. त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे काही उत्तर आहे ते चुकत असतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आपला बेस जो आहे तो परफेक्ट करणं गरजेचं असतं. मित्रांनो, आपला बेस जर परफेक्ट असेल तर आपल्याला कशाही पद्धतीनं काही मेकॅनिझम सांगू द्या, त्याचं तुमचं उत्तर जे आहे ते अचूक येत असतं. त्यासाठी प्रत्येक वेळेला बेस क्लिअर करत चला. ज्यांचा बेस क्लिअर असतो ते निश्चितच यशस्वी होत असतात. तर बघा, आणि ह्याच्यामध्ये एकच तोटा मी सांगितलेला आहे की याच्यामध्ये तुम्हाला कमी मायलेज मिळत असतं. आलं का लक्षात? बघा, तुम्हाला ह्याचे तोटे देखील खूप सगळे पाहता येतील परंतु मी त्याच्यावरती जास्त फोकस केलेला नाही. जो मेन फोकस होता या 4 टेक्निकल गोष्टी याच्यावरती फोकस होता. अशाच पद्धतीने मित्रांनो आपण डिझेल इंजिनची देखील माहिती पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मला विचारायचे आहेत. तुमचा प्रत्येक डाऊट मी निश्चितचपणे क्लिअर करण्याचा 100% प्रयत्न करेन. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.